काल नगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत. काय प्रतिक्रिया आहे? अपेक्षेप्रमाणेच आम्हाला यश मिळालं, पण काही ठिकाणी आम्ही जागा मिळवून सुद्धा नगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो. अशी एक दोन ठिकाणी आमची या ठिकाणी गलफत झाली. आम्हाला अपेक्षा होती की आमचे 7 ते 8 नगराध्यक्ष होतील, पण 6 नगराध्यक्ष आमचे आले. आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे जिल्ह्यांकडे आपण नजर मारली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नगराध्यक्ष शिवसेनेचे आलेले आहेत. दुसरीकडे धरणगावमध्ये मात्र तुम्हाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितपणाने धरणगावमध्ये एकूण 23 नगरसेवकांपैकी आमचे 15 नगरसेवक आले, पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही. पण जळगाव मतदारसंघामध्ये नशिराबादमध्ये आमची सत्ता आली, तिथेसुद्धा शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि दोघीकडे नजर जर टाकली तर शिवसेनेचे जवळपास 20 नगरसेवक दोघं नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे असं आत्मचिंतन करावं लागेल की आमच्या उमेदवारामध्ये काही गलपत झाली का, किंवा आमच्या काही चुका असतील ते दुरुस्त आम्ही करू. राज्यामध्ये मवियाचे या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेच्या बेरजेटके सुद्धा उमेदवार विजयी झाले नाही असं शिंदे म्हटलेले. मवियाचे जे शिंदे सेनेचे उमेदवार सर्वात जास्त या ठिकाणी विजयी झालेले, मवियाचे त्या बेरजेटके पण उमेदवार विजयी झाले नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात. शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी यश आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिवसेनेचे जवळपास 60च्या आसपास नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले आणि युतीमध्ये आणखी वेगळे आहेत. दुसरीकडे जळगाव शहरात जास्त सोसायटीची जी काही नोकर भरती आहे, तो भरतीच्या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ती नियमबाह्य पद्धतीने केली जाते. एकनाथ खडसे, चंदू पाटील आमदार त्यांनी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली. तुमची काय भूमिका आहे सगळ्यामध्ये? नाही, आता त्या भरती करणं हा त्यांच्या बॉयलाजमधला विषय आहे. त्यांनी काय कशी भरती करावी, आणि तर तक्रार असेल तर तशी तक्रार करते. कारण मागच्या काळात एकनाथ खडसे साहेबांनी अशीच तक्रार केली होती, तरी भरती कोर्टामध्ये गेल्यानंतर ती मान्य केली गेली होती. 1909 सालचा हा बॉयलाज आहे. त्या बॉयलाजप्रमाणे ते म्हणतात की आम्ही भरती करतो आहे, तो त्यांचा विषय. आता आपण काय बघणार? आपलेच आमदार विरोधात गेले मात्र या भरतीच्या. हे बघा, माझा आणि त्यांचा विषय वेगळा आहे ना. याच्यात त्यांना वाटत असेल तर ते इथे काही पक्षाचा विषय नाही आहे, हे प्रत्येकाचा वेगळा वेगळा विषय आहे. नाशिकमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे शिवसेना शिंदे. नाशिकला मिळालं आहे, जळगावला मिळालं आहे. आज आपण पाहिलं ठिकाणी 5 नगराध्यक्ष आहेत. आपण कसं बघताय त्यामध्ये? कुठे? नाशिकमध्ये 5 आले, इथे शिवसेनेचे 6 आले. आमची थोड्याकरता गेली, समजून घ्या, पण गेली, जी गेली ती गेली. पण आमची पार्टनरशिपमध्ये पण आलेले आहेत. आज आपण बघत असाल तर नशिराबाद आमच्या पार्टनरशिपमधले आलेले नाही. म्हणजे जर सगळीकडे आपण धरणगाव शहरामध्ये 15 नगरसेवक येऊन आमचे 4 नगरसेवक फक्त 50 मताच्या अंतराने पडलेले. काही एक सीट तर 6 मतांनी पडली, एक 20ने, एक 40ने, एक 79ने, अशा सीट पडल्यात. त्यामुळे नगराध्यक्ष कदा क्रॉस वोटिंग झालेलं सरळ दिसतं आहे. पाहिलं तर नगरसेवक 15 23 पैकी आणि नगराध्यक्ष नाही, म्हणजे लोकांना क्रॉस वोटिंग केलेलं आहे. राज्यामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर दुसरा या ठिकाणी शिवसेना शिंदे सेना ठरलेला आहे. तिथे आकडाच बोलतोय ना, ते आपण तुम्ही म्हटल्याल काय अर्थ नाही ना. मोठा भाऊ छोटा भाऊ दिसतोय. दुसरीकडे जळगाव पालिकेचा युतीचा निर्णय झाला का तुमचा? नाही अजून. महापालिकेचा नाही, आता बैठक होईल. भूमिका काय त्याच्यामध्ये तुमच्या? बैठक झाल्यानंतर निर्णायक जागा आम्हाला चांगल्या दिल्या, सन्मानाने दिल्या, एकमेकाच्या गोष्टी समजून घेतल्या, तर युती होईल. भुसावळमध्ये पण मंत्री सावकारे यांना धक्का बसलेला आहे, त्यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. केंद्रीय मंत्र्याला सुद्धा धक्का बसला, पण गुलाबरावाचा धक्का मोठा आहे. आलं का लक्षामध्ये? आपण पाहिलं असेल की केंद्रीय मंत्र्यांच्या 2 मतदारसंघातल्या 3 सीट गेल्या. म्हणजे वरणगाव गेली, मुक्ताईनगर गेली, भुसावळ गेली. त्यामुळे त्यांना धक्का नाही. केंद्रीय मंत्र्यांचा धक्का छोटा असतो, कॅबिनेट मंत्री राज्याचा मोठा असतो. त्यामुळे सगळ्यांना धक्के बसले. आता अनिल भाईदास पाटील यांनाही धक्का नाही म्हणणार का आपण? गुलाबरावाचा धक्का मोठा आहे. असं का वाटतंय? तुम्हालाच वाटतं, ते मला नाही वाटत. तुमच्या चॅनलांना वाटतं की गुलाबरावांना धक्का दिला म्हणजे जास्त लोक बघता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.